लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडले। नवीन तराफ्यामुळे राजाच्या विसर्जनात विघ्न येतात। समुद्रातल्या भरतीमुळे सुद्धा विसर्जनाला उशीर झाला। भरती ओसरल्यानंतर आता विसर्जन केलं जाणार। दरम्यान जुन्या तराफ्यावरूनच विसर्जन होणार असल्याची माहिती आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन गेल्या अनेक तासांपासून रखडलंय। सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला राजा अजूनही अडकून पडलाय। नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी येत असल्याने विसर्जनाला उशीर होतो। दरम्यान आता भरती ओसरल्यानंतर नव्याने विसर्जनाची तयारी केली जाणार आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन कोणत्या कारणांनी रखडलंय पाहूया। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी नवा तराफा आणण्यात आला। ऐन विसर्जनाच्या वेळी समुद्राला भरती आली। भरतीमुळे तराफा हलू लागला। गणपतीची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यामध्ये अडचणी आल्या। तराफा एका बाजूला कलंडू लागला। मूर्तीवरचे दागिने काढून टाकण्यात आले। ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती ती ट्रॉली पाण्यात अडकली। मूर्तीला तराफ्यावर चढवता आलं नाही। तर या कारणांमुळे सध्या लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलंय। दरम्यान आता भरती ओसरल्यानंतर जुन्या तराफ्यावरूनच विसर्जन केलं जाणार आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलेलं आहे। खरं तर सकाळी 8 वाजताच गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मूर्ती दाखल झाली होती। मात्र समुद्राला भरती आली, पाऊस आला आणि इतर अनेक कारणांमुळे सध्या विसर्जन अजूनही रखडले। दरम्यान काही वेळातच विसर्जन होईल अशी माहिती। आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही। काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही। आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत। आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही, कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे। याच्यापुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळाने विसर्जनाची काळजीपूर्वक घ्यायला हवी।